मुंबईमध्ये 15 मे रोजी दुपारी 12:35 उन्हात उभे राहिल्यास आपली सावली नेमकी पायाखाली येणार असल्याचं खगोल अभ्यासक दाखरू सोमण यांनी सांगितले. तर ठाणे, डोंबिवली, कल्याण, बोरिवली येथे हाच अनुभव शनिवारी 16 मे रोजी दुपारी 12:35 घेण्यात येणार आहे. ठाण्यातील भगवती विद्यालयाच्या मैदानामध्ये मराठी विज्ञान परिषद ठाणे विभाग व डॉक्टर राजेश मडवी फाउंडेशन यांच्या सौजन्याने शून्य सावली दिवस प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. यावेळी लहान मुलांपासून वयोवृद्धांपर्यंत सर्वांनी या शून्य सावली दिवसाचा अनुभव घेतला असून या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी भारतीय जनता पार्टीचे ठाणे शहर सरचिटणीस डॉक्टर राजेश मडवी, नगरसेविका प्रतिभा राजेश मडवी, खगोल अभ्यासक दाखरू सोमण यांच्यासह नागरिक, लहान मुलं, विद्यार्थी व इतर संस्थेचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. याविषयी अधिक माहिती देताना खगोल अभ्यासक दाखरू सोमण यांनी सांगितलं की उत्तर गोलार्धातील कर्कवृत्त ते दक्षिण गोलार्धातील मकरवृत्त यामधील प्रदेशातून हा अनुभव येऊ शकतो. वर्षातून 2 वेळा सूर्य मध्यान्ही दुपारी बरोबर डोक्यावर येतो. दुसरा दिवस जुलै महिन्यात पावसाळ्यामध्ये येणार असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे. आपल्या गावच्या अक्षांशा इतकी सूर्याची क्रांती झालेली आहे की त्या दिवशी दुपारी सूर्य बरोबर डोक्यावर आल्यानंतर शून्य सावलीचा अनुभव घेता येतो. दरम्यान ठाण्यात अशा विज्ञान परिषद उपक्रमाला अजून प्रोत्साहन देत महानगरपालिकेचा देखील सहभाग मिळायला हवा. तर ठाणे महानगरपालिकेच्या सहभागाविषयी येणाऱ्या काळामध्ये योग्य कार्य करत ठाणे महानगरपालिकेच्या सहकार्याने युवा पिढीसाठी असेच अनेक विज्ञान परिषद उपक्रम राबवणार असल्याचे डॉक्टर राजेश मडवी आणि नगरसेविका प्रतिभा मडवी यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले. आज मराठी विज्ञान परिषद आणि राजेश मडवी फाउंडेशन यांच्यातर्फे या पटांगणामध्ये झिरो शॅडो डेचा अनुभव घेतला. 100-150 लोक विज्ञानप्रेमी आले होते आणि आपल्याला माहिती आहे कर्कवृत्त आणि मकरवृत्त यांच्या मधल्या प्रदेशातच आपल्याला झिरो शॅडो डेचा अनुभव येतो. कारण वर्षातून 2 दिवस सूर्य बरोबर डोक्यावर येतो आणि सावली पायाखाली जाते. तेव्हा तसा तो अनुभव आज आला. पुढची तारीख 28 जुलै आहे, पण ते पावसाळी दिवस असतात. म्हणून आज आम्ही विज्ञानप्रेमींना एकत्र येण्याचं आवाहन केलं आणि त्याप्रमाणे दुपारी 12:35 सर्व सर्कलमध्ये उभे होते आणि सावली पायाखाली आली. हा अनुभव घेता आला. ठाणे, डोंबिवली, बोरिवली, कल्याण इथून हा आजचा अनुभव घेता येणार. आज जर कोणाचं राहिलं असेल तरी उद्या दुपारी 12:35 जरी उन्हात उभे राहिलात तरी तुमची सावली तुमच्या पायाखाली आलेली दिसेल. इथे सिलेंडर मांडला होता आणि सिलेंडरची सावली बरोबर खाली गेल्यामुळे अदृश्य झाली होती. विज्ञान परिषद ठाणे विभाग आणि गुरुतुल्य सोमण सर यांचा हा स्तुत्य उपक्रम इथे आपण आज बघितला. शून्य सावली दिवस. मी सर्व शाळांना अपील करीन की आपल्या करिक्युलममध्ये हा दिवस आपण प्रात्यक्षिक म्हणून सगळ्या विद्यार्थ्यांना दाखवायला पाहिजे. आपण फक्त पुस्तकी ज्ञान शिकतोय, आपण त्याचं प्रॅक्टिकल करत नाही. आणि सर स्वतः 85 वर्षाचे असून त्या जोशाने ते हे सगळं कार्यक्रम करतात. सरांनी सांगितलं लोणारसारखं जे अशनी पडलेली आहे तिकडे तुम्ही जाऊन बघा. शहापूरला नवीन टेलिस्कोप लावलेले आहेत, तिथे जाऊन बघा. तर सरांचे जे विचार आहेत ते सगळे शाळांपर्यंत पोचले पाहिजेत आणि जे आपली पुढची पिढी आहे, तरुण पिढी, त्यांना हे प्रात्यक्षिक स्वतःहून बघायला पाहिजे असं मी आवाहन करेन.